नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। तक्षशिला ज्ञान केंद्राच्या अध्यक्षपदी अवधूत कांबळे यांची निवड। तक्षशिला ज्ञान केंद्र इस्लामपूरची वार्षिक सर्वसाधारण सभा तक्षशिला विहार येथे उत्साहात पार पडली। कार्यक्रमाची सुरुवात विजय बसवंत व सुमन थोरवडे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून झाली। सभेच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अरुण कोलप यांची निवड झाली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षाचे प्रोसिडिंग 2024-25 चा अहवाल जमा खर्च ताळेबंद सादर करण्यात आला। 2025-26 च्या अंदाजपत्रकावर चर्चा होऊन ऑडिटरची नेमणूक करण्यात आली। सभेत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली। अध्यक्षपदी अवधूत कांबळे, उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट डॉक्टर प्राध्यापक अर्जुन पन्हाळे, सचिवपदी संजय बनसोडे तर खजिनदारपदी डॉक्टर अरुण कोलप यांची निवड झाली। कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉक्टर दिलीप सावंत, डॉक्टर सुधीर बनसोडे, वसंत भंडारे, अरविंद कांबळे, श्रीनिवास आठवले, राजू कांबळे, यशवंत धुमाळे, मनीषा भोसले व सुजाता कांबळे यांचा समावेश आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर भारत खरात व कुबेर कांबळे यांनी केलं। डॉक्टर राजेश दांडगे, प्राध्यापक अर्जुन पन्हाळे, राजू कांबळे, अरविंद कांबळे, मधुकर कांबळे, डॉक्टर सुधीर बनसोडे, अनिल सावंत, सुशांत कांबळे व योगेश कुदळे यांनी मनोगत व्यक्त केली। नवीन अध्यक्ष अवधूत कांबळे यांनी संस्थेच्या आर्थिक स्वावलंबनासाठी नर्सिंग कॉलेज, मेडिटेशन व काउन्सिलिंग सेंटर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अभ्यासिका आणि नवउद्योग मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा संकल्प व्यक्त केला। संस्थेला पुढच्या पिढ्यांसाठी आशेचं किरण बनवू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। सचिव संजय बनसोडे यांनी सर्वांनी एकसंघ राहून अधिक जोमाने काम करण्याचं आवाहन केलं। सभेचा समारोप अध्यक्षीय मनोगत डॉक्टर अरुण कोलप यांच्या भाषणाने झाला, तर आभार प्रदर्शन सुनील उरुणकर यांनी मानले। यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।